जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय 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 विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता 5 इंद्रियांचे 5 विषय शब्द स्पर्श रूप रस गंध शब्द विषय कानाचा आहे स्पर्श विषय त्वचेचा आहे रूप विषय डोळ्यांचा आहे रस विषय जिभेचा आहे आणि गंध विषय नाकाचा आहे विठ्ठल हा थोडक्यात सांगतो शब्द विषय कानाचा अख्खं रामायण या विषयाने घडलेलं आहे तुम्ही ऐका तुम्ही पाहिलं असेल वाचलं असेल तर पुन्हा एकदा सांगतो कैकेयीला तिथपर्यंत बरोबर वाटलं होतं बाबा की राम प्रभू गादीवर बसणार आहे असू दे हरकत नाही पण ज्या वेळेला मंथरा नावाची दासी कैकेयीपर्यंत पोहोचली आणि तिचे कान फुंकले समाजात अशा बऱ्याच मंत्रा आहेत त्यांच्यापासून सावध राहा नवीन नवीन लग्न झालं 6 महिने बरोबर राहिली 7व्या महिन्यात अख्ख्या घरात भांडण का घरात त्यांनी सांगितलं तिच्या वटीवर बसायला गेली होती विठ्ठल बरोबर तिने सांगितलं काय नाही तुझा नवरा लग्नाच्या आधी असा होता विठ्ठल तुम्ही म्हण पडले ऐकावे जनाचे आणि पटलं बुवा विठ्ठल शब्द विषय हा कानाचा आहे बरं स्पर्श विषय तुमचेच आहे जंगलातले बलाढ्य हत्तीच्या स्पर्शाच्या नादाने कधी मरण पावले त्यांना उमगलं नाही स्पर्श विषय भयानक आहे रूप विषय डोळ्यांचा आहे सुरदास निघाले भगवंताला पाहण्यासाठी रस्त्यात तहान लागली पाणी मागितलं एक सुंदर स्त्री समोर आली नजर पडली सुरदासांची त्या स्त्रीवर आता पाणी नकोय दाबणं घेऊन आश्चर्याचा धक्का वाटला आणि दाबणं आणली तुम्हाला आश्चर्याचा धक्का वाटेल पापाची वासना नको दाबू डोळा त्याहून अंधळा दोन्हीचे दोन्ही डोळे फोडून टाकले भगवंता या डोळ्याला फक्त तूच दिसावा रूप विषय हा डोळ्यांचा आहे रस विषय जिभेचा आहे मासा पाहिलाय मासा नाकावर भरपूर आहेत जिवंताने मेलेले पण विठ्ठल पाण्याच्या आतमध्ये एवढा खोलवर असतो पाण्यात असताना एवढा सुंदर पोहतो की त्याच्यासारखा पोहणारा जगात दुसरा तिसरा कोणी नाही पण मानकिवल्याचा एक जण मासे पकडायला गेला गळ घेऊन गळाला काहीतरी खाद्यपदार्थ लावला आणि माशाच्या त्या पाण्यात सोडलं माशाला वाटलं आला काहीतरी खाद्यपदार्थ अनेक मासे गळाला अडकतात विठ्ठल क्राईम ब्रांच वाले येतात विठ्ठल म्हणून माशानं रस विषयाच्या नादाला लागू गळा उघडला तोंड उघडलं आणि माशाच्या गळ्याला गळ कधी लागला बाबा त्याचं त्याला उमगलं नाही रस विषयाच्या नादानं मासा मरण पावला विठ्ठल गंध विषय नाकाचा आहे जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक श्वासागणिक विठ्ठल विठ्ठल असावा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे जनाईनं सांगितलं हो तिचं म्हणणं आहे हरी 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 हे जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे आणि लावून 5 बोट गे तू ये बाप लावून 5 बोट गे तू ये बाप लावून 5 बोट गे तू ये बाप लावून 5 बोट गे तू ये गेला कोंबडा होऊन पण सूर्याची किरण येई डोंगरा मागून जनाई बैसली जातवरी दळायाला पण पांडुरंग सखा येई तिच्या गमनतीला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला
बनशील पण विषय नारायण तर बनले पाहिजे ना. एक काळ असा होता, वडिलांनी सांगितलं देवाचं नाव घ्यायचं नाही, पण तो भक्त देवाचं नाव घेणं थांबला नाही, त्याचं सतत नामस्मरण चालू होतं. ऐका, हरी नारायण 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 देवा नारायण. भक्त प्रल्हाद नारायण नारायण हे केशवा हे माधवा हे गोविंदा देवा नारायण. एवढं चांगलं भजन केल्यानंतर तो येणार नाही का मला सांगा ना. पण भजन तेव्हा होतं जेव्हा विषय नारायण बनतात. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज इथपर्यंत पटला मला, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन, हे पण पटलं. लोक पायी चालून देत नाही आणि घोड्यावर बसून देत. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, म्हणून ते पण पटले. धन पैसा. महाराज आमच्या शहापूर तालुक्याला यावर्षी 50% रक्षाबंधन झाली. इथे 50% रक्षाबंधन झाली, कारण महामार्गाची समृद्धी आली. विठ्ठल निम्म्यापेक्षा जास्त रक्षाबंधन कोर्टात बहीण बोलते अख्खा वाटा घेईल तेव्हा सही देईल. विठ्ठल संपत्ती ती लक्ष्मी आहे. कमवणं काय विचारांचा नाही आहे, पण कमवत असताना संतांनी सांगितलेल्या मार्गावर कमवा ना. जोडून या धन कर्मचे व्यवहारे उदास विचारे. पण आम्हाला जी कर्तव्य दिले ती करणं फार महत्वाची गोष्ट आहे. एक शायर फार छान लिहितो, त्याचं म्हणणं आहे, अरे मिली थी जिंदगी दूसरों के काम आने के लिए, लेकिन वक्त बीत रहा है पैसा कमाने के लिए. मिली थी जिंदगी दूसरों के काम आने के लिए, लेकिन वक्त बीत रहा है पैसा कमाने के लिए. अरे क्या करोगे इतना कमा कर, न कफन में जेब है न कब्र में अलमारी, न कफन में जेब है न कब्र में अलमारी, और मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. विठ्ठल पैशाचं पटलं बरं. माता पिता 2 मिनिटात सांगतो आणि मग पुढे चालतो. कोणते माता पिता त्याला आवडत नाही, तो भक्त देवाला प्रिय आहे. जे आई वडील ज्या भक्ताला, ज्या आपल्या मुलाला भगवंतापासून आणि परमार्थापासून लांब ठेवतात, ते आई वडील ज्या भक्ताला आवडत नाही, तो भक्त देवाला प्रिय आहे. आई कैकेयी आणि बाप भक्त प्रल्हादांचे वडील. विठ्ठल आणि मग या सगळ्या गोष्टी ज्या भक्ताकडे आहेत त्या भक्तांसाठी तो धावून येतो. प्रेमाने भजन करू. विठोबा रखुमाई
गोपाल